नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात टॉप 9 घडामोडी बघायच्याच आहेत, मात्र सुरुवातीला आहे पावसाची बातमी. नवी मुंबईत सकाळपासूनच पावसानं धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. जुईनगरमधील सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस बरसतोय. आपले प्रतिनिधी रवी खरात सध्या आपल्या सोबत आहेत. रवी, काय परिस्थिती आहे सध्या नवी मुंबईत? मनुश्री, अगदी बरोबर. आपण पाहतो की सकाळपासून नवी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. आपण सध्या जुईनगर या हायवे या परिसरात आहोत. आपण पाहू शकतो की पावसाच्या सरी बरसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सायन पनवेल हा हायवे मानला जातो. याच हायवेवरती सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे व वारंवार मुसळधार पाऊस पडत असल्याने नवी मुंबईतील काही सखल जे भाग आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छिते की त्याने तो परिसर देखील दाखवावा. आपण पाहू शकतो की हायवेच्या कडेला पाणी देखील आता साचण्यास सुरुवात झालेली आहे. वारंवार पाऊस जर पडला तर हा पूर्ण हायवे हा पूर्ण पाण्याने देखील भरला जाऊ शकतो. मात्र आता पाऊस थांबायचं नाव घेत नाही. सध्या पावसाचा जो वेग आहे तो वेग वाढलेला आहे. आपण दाखवू शकतो की आपण उडान पुलाखाली आहे. या उडान पुलाखाली देखील वारंवार पाऊस पडत असल्या कारणाने नागरिक देखील नवी मुंबईकर देखील या पुलाखाली सहारा घेत आहे व जे बाईक स्वार आहेत ते देखील या ठिकाणी सध्या आता थांबलेले आहेत. आपण पाहतो की सकाळपासून नवी मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच हवामान खात्याकडून देखील येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. आणि मनुष्य सांगायचं झाला तर नवी मुंबई महानगरपालिकेकडून देखील आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असं देखील सांगण्यात येत आहे. मनुश्री, नक्कीच त्याच्यामुळे नवी मुंबईत आता पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.